आणि आता बुलेटिनची सुरुवात महत्त्वाच्या बातमीनं। बीडच्या संतोष देशमुख हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या आरोपी जयराम साटेनं जामीन अर्ज दाखल केलाय। मात्र त्यानं जामीन अर्जामध्ये जामिनाचं एक वेगळंच कारण दिले। ते कारण आता समोर आलेलं आहे। त्याने 10वी आणि 12वी मध्ये चांगले मार्क असल्यामुळे जामीन मागितल्याचं समोर आलंय। त्याचबरोबर त्याने BSc पदवीधर असल्याचंही सांगितलंय। दरम्यान त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा दावाही त्याने केलाय। त्यानंतर कोर्टाने त्याचा दावा फेटाळून लावलाय। शिक्षण आणि चांगले मार्क जामिनासाठीचं कारण असू शकत नाही असं कोर्टानं म्हटलंय। बीडच्या संतोष देशमुख हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या आरोपी जयराम साटेनं जामीन अर्ज दाखल केला। मात्र त्याने जामीन अर्जामध्ये जामिनाचं एक वेगळंच कारण दिलंय। ते कारण आता समोर आलंय। त्याने 10वी आणि 12वी मध्ये चांगले मार्क असल्यामुळे जामीन मागितल्याचं समोर आलंय। त्याचबरोबर त्याने BSc पदवीधर असल्याचंही सांगितलंय। दरम्यान त्याला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवल्याचा दावाही त्याने केलाय। त्यानंतर कोर्टाने त्याचा दावा फेटाळून लावला। शिक्षण आणि चांगले मार्क जामिनासाठीचं कारण असू शकत नाही असं कोर्टानं म्हटलंय। बीडच्या संतोष देशमुख हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या आरोपी जयराम साटेनं जामिनासाठी अर्ज केलेला होता। मात्र त्याचा अर्ज कोर्टानं फेटाळून लावलेला आहे। अजब कारण त्याने या जामिनाकरता दिलेलं होतं। 10वी आणि 12वी मध्ये चांगले मार्क आहेत म्हणून जामीन द्यावा अशी त्याची मागणी होती। त्याचबरोबर त्याने BSc पदवीधर असल्याचंही सांगितलं। मात्र हा सगळा दावा कोर्टानं फेटाळून लावला। त्याचा जामीन अर्ज सुद्धा फेटाळून लावलेला आहे। त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा दावाही त्यानं या जामीन अर्जामध्ये जामीन मागताना केला होता। आकाश सावंत या संदर्भातली माहिती देत आहेत। आकाश, तृप्ती मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती। या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती। मात्र आता याच प्रकरणी जो खटला जो आहे तो बीडच्या विशेष मोकोका न्यायालयात सुरू आहे। या प्रकरणी जयराम साटे या आरोपीने जो आहे तो जामीन अर्ज केला होता। या जामीन अर्जामध्ये विशेष म्हणजे जयराम साटेनी जो जामीन अर्ज केला होता यामध्ये नमूद केलं होतं की त्याचं पदवीपर्यंत शिक्षण 10वी 12वीला मिळालेली गुणवत्ता याचा आधार घेत या जयराम साटेनी जो आहे आरोपी याने जामीन अर्ज न्यायालयासमोर मांडला होता। मात्र न्यायालयाने जयराम साटेचा जामीन अर्ज आता फेटाळल्याचं जे आहे ते बघायला मिळत आहे। या अर्जामध्ये त्याने जी माहिती दिली होती ती आपली 10वी 12वीची शैक्षणिक गुणवत्ता पदवीपर्यंत शिक्षण याच्या आधारावरती त्यांनी न्यायालयामध्ये जामीन अर्ज मागितला होता। मात्र न्यायालयाने शैक्षणिक गुणवत्तेचा आणि जामिनाचा त्यांनी केलेल्या कृत्याचा याचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट करत न्यायालयाने आता जयराम साटेचा जामीन अर्ज जो आहे तो फेटाळला आहे। बीडच्या विशेष मोकोका न्यायालयाने हा निर्णय दिल्याचं बघायला मिळत आहे। निश्चित, धन्यवाद संपूर्ण माहिती करता।